आणि आता एक मोठी बातमी। अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी आकाश पाखरेच्या वैद्यकीय उपचारांच्या बद्दल एक नवी माहिती समोर आली आहे। वैद्यकीय तपासणीमध्ये पाखरे हा नैराश्यावरील औषध घेत असल्याची नोंद समोर आली आहे। विशेष म्हणजे पाखरेचे आईवडील दोघेही मानसोपचार तज्ञ आहेत, मात्र या प्रकरणात बचावासाठी मानसिक उपचार सुरू असल्याचा दावा केला जात आहे का, असा प्रश्नही पोलिसांना आहे। आणि याच संशयामुळे पोलीस सावधगिरीनं पावलं टाकतायत। पोलीस कोठडीत असताना छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आकाश पाखरेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्याचा ECG काढण्यात आला, CT स्कॅन, एंजिओग्राफीसह विविध तपासण्या करण्यात आल्या, मात्र हृदयाशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या आढळलेली नाही, असं डॉक्टरांनी नमूद केलंय। आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी थेट नागपुरातून आपल्याशी जोडले गेलेत। प्रवीण, हा आकाश पाखरे किती खोटेपणा करतोय, पोलीस सूत्रांचं काय म्हणणं आहे? या संपूर्ण प्रकरणात आकाश पाखरेचे जे आई वडील आहे ते प्रख्यात मानसोपचार तज्ञ आहे, माधव पाखरे असं त्यांचं नाव आहे। ते ठाण्याचे रहिवासी आहे। त्यामुळे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी नागपूरचे एक प्रख्यात वकील या प्रकरणामध्ये अपॉइंट केले आहे। त्यामुळे वकिलांच्या सांगण्यावरून त्यांनी असा बनाव केला आहे का की आपल्या मुलाला मानसिक आजार आहे, मानसिक उपचार त्याच्यावर सुरू आहे आणि नैराश्यग्रस्त तो असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केलं। पण कायद्यामध्ये याला काही आधार नाही आहे। दुसरं, या प्रकरणामध्ये आरोपीवरती 3 महत्त्वाचे गुन्हे आहेत। त्यातला पहिला गुन्हा असा आहे किडनॅपिंग, दुसरा जो गुन्हा आहे बलात्कार आणि तिसरा जो गुन्हा आहे तो आहे अटेम्प्ट टू मर्डर। या तिन्ही प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते आणि यातल्या एका प्रकरणामध्ये किडनॅपिंग जर अशा पद्धतीनं हत्येसाठी किंवा बलात्कारासाठी अल्पवयीन मुलीच्या संदर्भातलं जर किडनॅपिंग असेल त्याच्यात मृत्यूदंड सुद्धा आहे। त्यामुळे आरोपी हा लहान वयाचा 19 वर्षाचा आहे, त्याचं आयुष्य खूप पडलेलं आहे। त्यामुळे त्याला कमी शिक्षा व्हावी यासाठी हा कांगावा केला गेला असावा असं पोलिसांचं म्हणणं आहे। पण या प्रकरणामध्ये या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यापुढं असा विचारही कोणाच्या मनात येऊ नये। त्यामुळे भारतीय न्याय संहिता आणि भारतीय घटनेनुसार जी शिक्षा ही अशा प्रकारच्या आरोपीला मिळाली पाहिजे आणि जर या प्रकरणात जर कठीण शिक्षा मिळाली तर यानंतर जे लोक अशा पद्धतीचा विचार जर कोणाच्या मनात आला तेव्हा ते धजावणार नाही की विचारही मनात असं कृत्य करणं तर दूर, विचारही मनात येऊ नये। त्यामुळे या प्रकरणामध्ये बचाव पक्ष जो या संपूर्ण प्रकरणातला आरोपीचा आहे आणि सरकारी पक्ष आणि पोलीस यांच्या पुढे आव्हानं खूप आहेत। ही केस कशी स्टँड होऊ शकेल आणि या प्रकरणातले पीडितेला न्याय मिळू शकेल, आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकेल। अपेक्षा करूयात की पोलीस त्यांच्या खास पद्धतीने तपास करून या विषयात दूध का दूध पाणी का पाणी करतील आणि कठोर शिक्षा आकाश पाखरेला होईल। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।